मी आज तुमच्यासोबत पिरियड्सबद्दल बोलणार आहे. म्हणजे असं मी म्हणू शकते की स्पेशली लेडीजसाठी हा व्हिडिओ आहे. पण असं काही नाही आहे की हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे. लेडीजसाठी पण आहे, जेंट्ससाठी पण आहे. कारण ज्या वेळेला लेडीजला खूप त्रास होतो त्यावेळेला जेंट्सचीच हेल्प मिळणं गरजेचं असतं. ते खूपच गरजेचं असतं. त्याच्यामुळे ही व्हिडिओ दोघांसाठी गरजेची आहे. आता मी मेन्स्ट्रुअल कपबद्दल मागे एका ठिकाणी छान व्हिडिओ केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेल बघायला मिळेल की मेन्स्ट्रुअल कप कितपत चांगला आहे किंवा वाईट आहे, हे तुम्हाला सगळं व्यवस्थित बघायला मिळेल. आता मला काय म्हणायचं आहे की मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर समजा कुणाला ट्रेक करायचं असेल, कुणाला सायकलिंग करायची असेल किंवा कुणाला स्विमिंग करायचं असेल, तर मेन्स्ट्रुअल कप ज्यावेळेला यूज करतो त्यावेळेला आपण त्या गोष्टी करू शकतो. पण हे कुणासाठी आहे की जे स्पोर्ट्स वुमन आहेत, की खरोखर आज त्यांची मॅच आहे, उद्या त्यांची मॅच आहे आणि त्यांना पिरियड्स आलेले आहे. मग अशा वेळेला त्यांनी मॅच सोडून द्यायची का? एवढे दिवसाचे परिश्रम त्यांनी सोडून द्यायचे का? त्या असं न करता त्यावेळेला त्यांनी मेन्स्ट्रुअल कप वापरला तर त्यांना त्या मॅचेस त्या जिंकू शकतात किंवा मॅचेस खेळू शकतात. म्हणून आपल्याला ज्यांना पण जे स्पोर्ट्स वुमन आहेत त्यांनी ते कप वापरून स्पोर्ट्स करू शकतात. त्या सायकलिंग करू शकतात, स्विमिंग करू शकतात, ट्रेकिंग करू शकतात, की जी पण काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे स्पोर्ट्स रिलेटेड त्या करू शकतात. पण मग असं नाही ना की मेन्स्ट्रुअल कप आहे आणि पिरियड्स आलेले आहेत म्हणून मग विनाकारण ट्रेक करायला जाऊ काय फरक नाही पडत आहे, विनाकारण आपण सायकलिंग करू काय फरक नाही पडत आहे, आपण काही पण करू शकतो, आता आपल्याला सपोर्ट सिस्टीमच मिळालेली आहे, हे चुकीचं आहे. कारण ही जी प्रोसिजर असते म्हणजे पूर्वी जे काही आपल्याला नियम लावून दिलेले आहेत की बाबांनो देव्हाऱ्यात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, ॲक्च्युली त्याच्यामागचं सायन्स असं आहे की पूर्वीच्या काळी मंदिरं हे खूप उंच उंच असायची आणि तेव्हा दुसरी साधनं नसायची. मग चालतच जायला लागायचं म्हणून मग काय होतं कन्सेप्ट की मंदिरात जायचं नाही. पण त्याचा आता आपण अर्थ वेगळाच काढलेला आहे. त्याच्यानंतर काय कामं करायची नाही. का कामं करायची नाही तर पूर्वीच्या काळात कसं होतं, पाणी घ्यायला सुद्धा विहिरीवर जावं लागायचं, पाणी ओढावं लागायचं, पाणी भरावं लागायचं. ह्या आणि अशा प्रकारचे बरेचसे सगळे फिजिकल रिलेटेड कामं असायची. आता कसं आहे, नळ चालू केला का पाणी येतं सगळं. आणि आजची जी स्त्री आहे ती ॲज कम्पेरेटिव्ह म्हणजे पूर्वी तर काय असायचं की स्वयंपाक नको करू बाई, देवपूजा नको करू, पण तू सगळं कामं कर, तू दळणं कर, तू भांडे घास, तू धुणं धु, तू शेतात काम कर, ही अशी खूप हेवी कामं दिली जायची स्त्रियांना. पण आजकाल काय झालेलं आहे, सगळे जॉब करतात. जॉब केल्यामुळे काय होतं की प्रत्येक स्त्रीला ही घराबाहेर पडायचं असतं आणि घरात पण सगळं आटपायचं असतं. तर मग ह्या फॉर्मॅलिटीज करायला कुठे वेळ आहे तिला, की बाबा रे एका ठिकाणीच बसून राहायचं आहे, कोपऱ्यात बसून राहायचं आहे. मग तर ते तिला पण खायला भेटणार नाही आणि घरच्यांना पण खायला भेटणार नाही. आणि मला एक म्हणायचं, ही गोष्ट वाईट का आहे? जेव्हा पोटामध्ये असतं ते तेव्हा वाईट नसतं आणि जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा त्याला तुम्ही वाईट म्हणून मोकळं होतात. अरे पण तेच नसतं तर मुलं झालेच नसते ना, आज आम्ही कोणीच दिसलो नसतं ना. मग जर समजा पिरियड का वाईट आहे? म्हणजे मला सांगायचा हेतू एकच आहे की पिरियड ही गोष्ट खूप सेन्सिटिव्ह आहे. तेव्हा मूड स्विंग्स होतात, ब्लिडिंग होतं, त्रास होतो. मग आपण आपल्या लेकराला जसं सांभाळतो तसं आपल्या बायकोला सांभाळलं पाहिजे, भगिनीला सांभाळलं पाहिजे, सगळ्या स्त्रियांना सांभाळलं पाहिजे. त्या पिरियडमध्ये त्यांचे मूड जपायला पाहिजे. आणि मला पण एक लेडीजला अशी एक रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला असे क्रॅम्प्स येतात, पोटामध्ये त्रास होतो, तर तेव्हा काही बायका आहेत ना पर्समध्येच गोळ्या घेऊन फिरत असतात. गोळी खाणं हे सोल्युशन नाही आहे. तर तुम्ही गरम पाण्याची पिशवी ठेवू शकतात पोटावर. त्याच्यानंतर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकतात किंवा तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी तुम्ही काहीतरी मूवी बघू शकतात, सिरियल्स बघू शकतात, गाणे ऐकू शकतात, पण गोळ्या नका खाऊ. गोळ्या आहे त्या जी गोष्ट दुखते ती कधीच रिलीफ करत नसतं. आपलं मेंदूवर त्या गोळीचा परिणाम होतो आणि मेंदू मग आपलं ते दुखणं कमी करतं. म्हणून त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळतो असं नाही. म्हणून पिरियड्समध्ये आपण छोटे साधे व्यायाम करायचे, स्वतःची काळजी घ्यायची, भरपूर खायचं, ब्लिडिंग होतं म्हणून आयर्नयुक्त गोष्टी खायच्या आणि अशा पद्धतीने आपलं सुखकर करायचा तो पिरियड आहे तो. आणि स्त्री खूप धन्य आहे, ती खरंच खूप श्रेष्ठ आहे, ती विश्वाची निर्मिती करते. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनीच पिरियड्सला रिस्पेक्ट केला पाहिजे, स्त्रीला रिस्पेक्ट केला पाहिजे, नाही की तिला नावं ठेवलं पाहिजे.